काय गमत आहे बघा. आपल्याला उपाधी रहित व्हायचंय आणि या सगळ्या उपाधी इतक्या आहेत की जरा कुठे कमी जास्त झालं की असं प्रसर. माणसाला उपाधीची हौस आहे बघा, त्याशिवाय चालत नाही. नाही ते योग्यच आहे सगळं त्या लोकांचे आहे. हे एक. दुसरं असं तो दिव्याचा प्रकाश माझ्या तोंडावर यावा हे खटपट आहे. अरे बाहेरचा प्रकाश अंगावर पडून परमार्थ साधणार आहे का? ज्ञानाला प्रकाश का म्हणतात? अज्ञान हा अंधकार आहे आणि अज्ञानाला ज्ञान निवृत्त करतं, नाहीसं करतं, म्हणून ज्ञानाला प्रकाश म्हणतात. तो प्रकाश म्हणजे काही असा प्रकाश नाहीये. अज्ञान निवृत्त करणारी जी शक्ती आहे ते ज्ञान आहे, तो प्रकाश आहे. असं अगं पहिल्यांदा मला सांगितलंय की हा एक गुरु पौर्णिमा का? मला ते आवडलं विचारणाऱ्याचं. बरं का, आम्ही म्हणले इतके वर्ष पौर्णिमा करतोय, पौर्णिमाच का, अमावस्या का नाही? आहे बुवा, त्याचा प्रश्न बरोबर आहे नाही का? ज्योतिष शास्त्रामध्ये असं सांगतात, अमावस्येला जन्म आला म्हणजे तो अशुभ असतो असं म्हणतात. नाना फडणवीसाचा जन्म त्याला होता म्हणतात बुवा, अमावस्येला झालेला. आणि त्याचं काय अशुभ झालं कोणाला ठेव. पण पौर्णिमा का? आपल्याला एकादशीचं सांगितलेलं आठवत असेल. माणसाच्या मनावर चंद्राच्या हालचालीचा परिणाम होतो हे आपल्या लक्षात आहे ना. 2-4 दिवसापूर्वी मी सांगितलं एकादशीच्या दिवशी. चंद्र कसा आहे, चंद्राच्या कला वाढत जातात. तेव्हा उत्सव 7 दिवस जेव्हा सुरू केला तेव्हा चंद्राच्या कला पूर्ण नव्हत्या, त्याच्या 16 कला असतात आणि आत्म्याच्या सुद्धा 16 कला आहेत असं म्हणतात. तेव्हा त्या कला वाढत वाढत शेवटी पौर्णिमा येते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो. पूर्ण चंद्राचा अर्थ काय की माणसाचं मन जे आहे आज खंडित मन आहे, फ्रॅगमेंटरी. कृष्णमूर्ती त्याला म्हणतात. हा दोष आहे मनाचा. मी माझं सबंध मन घेऊन विचारच करू शकत नाही. असं असल्यामुळे माझं मन पूर्ण झालं तर मला सत्याचं दर्शन होईल. म्हणून पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, त्यावेळेला गुरुची ही पुण्यतिथी करायची. पुण्यतिथी म्हणा, त्याचा जो दिवस आहे तो. का बरं? तर गुरु हा पूर्ण मनाने नटलेला असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या आरंभी 5 संस्कृत श्लोक घातले आहेत. त्यामध्ये दुसरा श्लोक आहे तो असा की हा गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. शंकर हा आपल्याकडे आत्मज्ञानाचा मुख्य गुरु समजतात सगळ्या पंथामध्ये, बरं का, पुराणामध्ये. तेव्हा म्हणाले ही शांकरी विद्या जी आहे ही परमात्म स्वरूप जाणण्याची विद्या, ती साकार होऊन आली असेल तर गुरुच्या रूपाने आलेलं आहे. साक्षात विद्या ही शांकरी. तेव्हा गुरु हा साक्षात विद्या ही शांकरी. गुरु म्हणजे तो देह नव्हे, गुरु म्हणजे त्याचं बोलणं चालणं, त्याची लीला नव्हे, त्याचं मन जे आहे ते खरं गुरुत्व आहे. ते मन म्हणजे विश्वमन आहे, सबंध विश्वाला व्यापून असणारं मन आहे. म्हणून चंद्र ज्या वेळेला पूर्ण होतो, आपण पाहिलं असेल पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला म्हणजे कसा लाल गोळा असतो, सूर्यासारखाच सूर्याचं तेज घेऊन येतो. तेव्हा हा चंद्र ज्या वेळेला पूर्णतेला पोचतो त्यावेळेला ते मन जे असतं खंडित मन ते पूर्णतेला जातं. म्हणून पौर्णिमेला करायचं. बरं, तेव्हा बरं व्यास पौर्णिमा म्हणतात याला. हे काय आहे व्यास पौर्णिमा का? त्याचं कारण असं आहे की व्यास हे ज्ञानियांचे राजे आहेत. व्यासोशिष्ट जगत्त्रयम. ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासाला वंदन करताना आरंभी म्हटलेलं आहे की व्यासांच्या नजरेखालून गेलं नाही असं ज्ञानच नाही. म्हणून व्यास पौर्णिमा म्हणजे व्यास जसे सर्वज्ञानी होते तसा माझा गुरु सर्वज्ञानी आहे या भावनेनं त्याची पूजा करायची असते. म्हणून व्यास पौर्णिमा. पौर्णिमा का? तर संबंध कला चंद्राच्या उमललेल्या आहेत.
म्हणजे व्यक्तित्वाचा पूर्ण विकास झालेला आहे आणि तोही ज्ञानस्वरूप आहे. म्हणून एकादशीला पौर्णिमेला हा दिवस करायचा. आता आता आपला काय विषय चाललाय, मी आपल्याला असं विचारतो, स्त्री पुरुषांना, तुम्ही का धडपड करता एवढी? तुमची सगळी गैरसोय होते. इथे गाडीतून येताना गैरसोय, इथे धड बसायला जागा नाही, किती अडचण बघा, तक्रारी होतात. काय येतात याचं कारण असं आहे, जरा शोधून बघा. आज जे मी जीवन जगतो त्यात मला समाधान नाही. तुम्हाला पैसा अडका असेल, विद्या असेल, गाडी घोडे असतील, घरदार असेल, अनुकूल नातेवाईक असतील, जगात मान्यता असेल, सगळं आहे, पण समाधान नाही. आणि ज्याच्याजवळ समाधान आहे, बाकीचं काही नसून त्याच्याजवळ आपण ते घ्यायला येतो. समाधान हा देहाचा धर्म नाहीये, समाधान हा मनाचा धर्म आहे. आणि त्यांचं जे मन आहे त्या मनात समाधान राहतं, म्हणून ते मन माझं कसं बनेल हे मी इथे शिकायला येतो. आपण किती समजून करा, परमार्थ हा समजून करायचा आहे, बरं का. इथे असला बावळट पुरुष नाही चालणार, ज्याला विचार शक्ती नाही ना तो नाही चालणार. इथे मला काय कमवायचं आहे, मला कशा करता हे पाहिजे, मग ते म्हटल्यानंतर मग देवाजवळ मागावं काय हा प्रश्न आलाच. काय मागायचं देवाजवळ? ते एक कीर्तनकार गोष्ट सांगतात. एक भिकारी होता, त्याला देव काय प्रसन्न झाला, तेव्हा त्याने काय मागितलं म्हणे की माझा नातू राजा झालेला मला बघू दे. केवढं मागणं आहे बघा, म्हणजे माझं लग्न होऊ दे, मला मुलगा होऊ दे, त्या मुलाला मुलगा होऊ दे आणि तो राज्यपदावर बसू दे. आणि मला वाटतं तो राज्यपदावर बसलेला मी पाहावं असंही मागितलं त्यात त्यांनी. पण ते मेल्यानंतर काय करायचं? आपण एवढे लोक न बोलावताना आपल्याला वस्तू पाहिजे असेल, पण वस्तू सुद्धा समाधानाकरता पाहिजे, ते मागण्याकरताच त्यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांचा दरबार भरलेला आहे, ते अतिशय प्रसन्न आहे. मग तुलसीदासांनी खुबी काय केली, एकदम रामापुढे अर्ज कसं न्यायचं? हो, तुम्हाला माहिती असेल, तुमच्यापैकी कुणी असेलही, हे जे मिनिस्टर असतात त्यांना PA असतात, तेव्हा आधी ते PA चे पाय धरावे लागतात, बरं का. म्हणजे मग तो तिकडे पोहोचवतो तुम्हाला. तसं तुलसीदासांनी विचार केला की रामापर्यंत एकदम काही जाणं शक्य नाही, मग काय करावं? तर त्यांनी मारुतीला धरला आणि म्हणाले, अरे बुवा तुझं फार वजन आहे भगवंताजवळ. ते म्हणले, एवढं काम कर, हा माझा अर्ज रामाला दे. तो काय म्हणाला, अरे म्हणले इतकी काम आहे, ते तुझा अर्ज आणखी कुठे देऊ मी? तर मग त्यांनी खुबी काय केली, तू असं कर, सीतेच्या हातात दे आणि सीतेला असं सांग, रामाची वृत्ती अत्यंत प्रसन्न असताना हातात दे, म्हणजे राम बरोबर काम करेल. म्हणजे बांगड्यांचा वशिला लावला त्याने, असं केलं. अहो बरोबरच आहे, मिनिस्टर कडून काम करून घ्यायचं असलं, अहो त्यांची बायकोची माझी ओळख आहे, काम झालंच समजा तुम्ही, अशा वेगळी आहे ते, बरं. तेव्हा त्यांनी अर्ज पुढे केला, झालं उत्तम, राम प्रसन्न होते. सीतेने अर्ज पुढे केला. काय आहे म्हणाले, ते PA ला विचारत होते, काय आहे म्हणाले, असा एक मनुष्य आहे जो बनारस मध्ये असतो, तो तुझं नाव घेतो, त्याची एक विनंती आहे. काय विनंती आहे म्हणाले, काही नाही, तू माझा आहेस एवढं म्हण आणि खाली सही कर, तुझी मुद्रा कर, बर. तेव्हा राम हसले. राम हसले काय म्हणाले, दरबारी लोक बसलेले, दरबारी म्हणजे संत सगळे. तेव्हा त्यांनी विचारलं, का हो म्हणाले, असा अर्ज आलाय. राम सभेला विचारताय, असा अर्ज आलेला आहे, कोणी नाव ऐकलंय का म्हणाले तुलसीदास हे? हो म्हणाले बुवा. दरबारी म्हणाले, आम्ही ऐकलंय हे नाव, आणि आम्ही तुलसीदास म्हणून नव्हे, तो इतकं नामस्मरण करतो की त्याला लोक राम बोला असं म्हणतात. रामालाही आवडलं. अरे वा म्हणाले, माझ्या नावावरती इतकं ज्याचं प्रेम आहे त्याला मग सीतेकडे पाहिलं, करा म्हणले, सही झाला आता, म्हणून त्यांनी सही केली. रामाने आपला म्हटला, एक वार तरी तो माझा मी तुझा आहे असं मला तू म्हण, असं त्या पदामध्ये आहे. ते हिंदी फार गोड आहे, आपण कधी वाचा की या विनती रघुवीर गुसाई. अरे
माझी एवढी विनंती आहे, एकदा एक वार तू म्हण की तू माझा आहेस. हे जसं रामाचं आहे तसं राम ज्यांचा प्राण होता ते महाराज सुद्धा अगदी प्रसन्न आहे. तुम्ही काय समजता? अरे 8-10 दिवस रात्रीचा दिवस करून आम्ही तुम्हाला आवडतं ते नाम घेतलेलं आहे, तुम्ही प्रसन्न असणारच. तेव्हा आपण आलेलो आहोत ते हे मागू त्यांच्याजवळ की तुम्हाला जे अत्यंत आवडतं ते तुमचा प्राण आहे, ते समाधान, ते समाधान तुम्ही म्हणता नामाने मिळेल, त्या नामाचं प्रेम आम्हाला द्या. बरं, पुढची गुरुपौर्णिमा येईल की नाही, आली तर चांगलीच आहे. अशा किती गुरुपौर्णिमा जातील, पण एकदा पदरात पाडून घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, एकदा एक मिनिस्ट्री आली की त्याच्यात ओळख असली तर काम होऊन जातं. पुन्हा मिनिस्टर बदलला तर काय करायचं? तसं एक गुरुपौर्णिमा आलेली आहे, आपलं काम होण्याचा संभव आहे, तेवढं आपण मागितलं पाहिजे. बर, आता थोडक्यात सांगतो. समाधान, समाधान म्हणजे काय? अरे तुकाराम महाराजांचं तर म्हणणं असं आहे, हेच देवाचे दर्शन चित्त राहे समाधान. काय दिव्य हे आहे बघा सांगणं त्यांचं. देवाचं दर्शन, देवाचं दर्शन काय? स्वप्नामध्ये दृष्टांत होणं नव्हे, नव्हे प्रत्यक्ष जरी समोर आला तरी म्हणजे खरं दर्शन नव्हे, चित्त समाधान होणं हे खरं दर्शन आहे. आनंद स्वरूप होऊन जाणं हे खरं दर्शन आहे, असं त्यांचं म्हणणं. म्हणजे काय तरी आम्हाला कधी समाधानाचा अनुभव आहे का आजपर्यंत? तृप्तीचा अनुभव आहे का? किती असला तर क्षणिक आहे मला सांगा. आपल्याकडे एक असं आहे, समजा एखादा तुमचा मित्र किंवा कोणी जेवायला आलेला आहे आणि त्याला आवडीचा पदार्थ केला आणि त्यांनी पोटभर खाल्ला तर तो काय म्हणतो, अन्नदाता सुखी भव, म्हणजे तृप्त होतो तेवढ्या पुरता तरी. म्हणजे समाधानाचा अनुभव असेल तर इंद्रियांची जी खवखव आहे ती शांत झाली की आम्हाला समाधान म्हणतो आम्ही. हे समाधान नव्हे. महाराज म्हणायचे, जे समाधान आज आहे उद्या नाहीसं होतं ते समाधान कसलं? समाधान ही अशी अवस्था आहे की आली की पुन्हा जाणार नाही. ते जे आहे ना ते मन तयार करणे याचं नाव परमार्थ आहे. तुम्ही समजून घ्या, भले करू नका, पण परमार्थ म्हणजे काय? तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवणं परमार्थ नाही. मुलगा आजारी आहे तो बरा होणं परमार्थ नाही. वरती बढती मिळत नव्हती ती मिळणं म्हणजे परमार्थ नाही. प्रकृती बरी नसते ती बरी होणं परमार्थ नाही. मनासारखं होणं हे परमार्थ नाहीच नाही. मग परमार्थ म्हणजे काय? काहीही परिस्थिती असू दे, यामध्ये जसा राम वनवासामध्ये आनंदात राहिला तशी परिस्थिती मनाची राहण्याचं नाव समाधान आहे. समाधान एक प्रकारची समाधीच आहे, लक्षात ठेवा. दोन्ही मध्ये ऋतू एक, आपला हा धातू एकच आहे. मग हे समाधान काय आहे? आजची मनाची अवस्था बदलली पाहिजे. आज मन कसं आहे, आता मी शब्द वापरतो, प्रोजेक्शन करतं, प्रक्षेपण करतं. म्हणजे कसं? वेदांतातलं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. संध्याकाळची वेळ होती, खोलीत अंधारही नव्हता उजेडही नव्हता, झुंजू मुंजू असं होतं. आणि एक ग्रस्त खोलीत आला, दिवा नव्हता, आणि एकदम साप म्हणून ओरडला. साप म्हणून म्हणजे काय झालं? तिथे दोरी पडलेली होती, त्या दोरीवरती माझ्या मनाने प्रक्षेपण केलं, प्रोजेक्शन केलं, आणि मी साप आहे असं म्हणालो. साप नव्हताच, आधी नव्हता, नंतरही नव्हता, नाहीच नाही. तसं हे जगात मी राहताना माझ्या मनाने मी प्रोजेक्शन करतो, प्रक्षेपण करतो. म्हणजे कसं की माझा मुलगा वयात आल्यानंतर लग्नाची खटपट करताना मनासारखी सून मिळेल हे प्रोजेक्शनच आहे. अनुभव उलटा येऊन सुद्धा. आणि आशा ही चमत्कारिक अशी आहे की आज सुधरेल उद्या सुधरेल करता करता बाई जाते, सून तशीच राहते. नाही, आता सगळ्यांच्या बाबतीत होतं अशातला भाग नाही, पण असं आहे. तसंच मला आज 1000 रुपये 1200 रुपये पगार आहे, काही नाही हो, आणखी 200-400 रुपये मिळाला ना समाधान आहे. अरे 200-400 नाही, 2000 जरी मिळाले तरी पुन्हा कमी आहेच. पण माझं प्रोजेक्शन, माझं प्रक्षेपण की मला पैसा मिळाला की मी सुखी होईल. बरं नाही, म्हातारपण झाले, गुडघे दुखायला लागले, कंबर दुखायला लागली, बरं का हे झालं, बरं झालं ना, मग देवन मी, माझी भक्ती चालूच आहे. जणू काय आतापर्यंत तेच केलं. बरं का कल्पना कशा असतात बघा. सगळं प्रक्षेपण की मला जरा बरं वाटू दे, मग सगळं ठीक होऊन जाईल, हे सगळं प्रक्षेपण आहे. म्हणजे जे मन आज माझं आहे ते मन मला सारखं फसवत आहे. हे मन फसवणारं जे मन आहे
ते समाधान देणं शक्य नाही. मुलगा माझ्या पोटी आला, मी आपल्याला 2-3 दिवस सारखं सांगतोय की हे जे संबंध आहेत हे संबंध कर्माचे संबंध आहेत. सुख दुःख द्यायला आलेले आहे. तुमच्या मनासारखं तुमच्या मनाविरुद्ध वागणार, बरं का. समर्थांच्या दासबोधामध्ये एक अशी उभी घातली आहे त्यांनी. उभी अशी आहे, कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाई जन्मासी आली, ती त्वा आपली कैसी मानिली रे पडत मूर्खा. पडत मूर्ख म्हटलेलं आहे. माझ्या आले मुलं बाळ, मी सगळं आलो, पण अरे माझी खरी कशी. जो देह आहे त्या देहाच्या संबंधाने आलेली, तो देहच जर माझा नाही तर ही माणसं सगळी माझी होतील कशी. पण हे जाऊ द्या. महाराजांचं की नाही सांगणं फार अप्रतिम आहे. महाराज म्हणाले सुख एक धरा तुम्ही, सुख एक, नंबर 1 असं, बरं का, संख्या. आणि घरामध्ये प्रपंच म्हणजे 5 माणसं, नवरा बायको 3 मुलं. महाराजांनी 3 गृहीत धरली, हम दो हमारे दो नाही, 3 मुलं धरली महाराजांनी, बरं का. तेव्हा 5 माणसं. प्रपंच म्हणजे 5चा मिळून होणारा तो प्रपंच. काय सुंदर आहे बघा. म्हणाले पुरुषांनी लग्न केलं तेव्हा लग्न करताना असा विचार केला का, काय करावं या मुलीचं लग्न होत नाही, तिचं लग्न व्हावं म्हणून मी लग्न करतो तिच्याशी, म्हणून लग्न केलं का. नाही, तिच्याशी लग्न केल्याने मला सुख लागेल म्हणून मी लग्न केलं. मुलीचं पाहिलं, काय करावं याला कुणीच वरीत नाहीये, कोणी मुलगी मिळत नाहीये, चला मी लग्न करते म्हणून मुलीने लग्न केलं का. नाही. तर याच्याशी लग्न केल्यानंतर पैसा पुष्कळ मिळेल, घरदार मिळेल, स्वामित्व येईल घरामध्ये, हे सगळे विचार करून मुलीने लग्न केलं. प्रपंचाचा पायाच मुळी स्वार्थाचा आहे. बर, मुलं बाळ झाली, ती माझ्यासारखी स्वार्थी सगळी. असं जर आहे तर 5 जणांनी मिळून होणारा प्रपंच, प्रत्येक जण आपापल्या सुखाकरता धडपडणार, म्हणजे आपल्या वाटेला 1/5 सुख येणार. प्रत्येकाचं 1/5 वाटलं, त्यातला जबरदस्त असेल तर सगळं सुख लाटेल तो. मग हे जर आहे तर प्रपंचात मला समाधान मिळणार कसं. मोठे मोठे जगात कर्तृत्ववान पुरुष होऊन गेले, त्यांना समाधान मिळालं नाही. तुमची आमची काय कथा आहे. फरक काय होतो, तुम्ही आम्ही शंख करीत नाही मोठ्याने, बरं काय असू द्या, काय करणार त्याला म्हणून चालून घेतो. पण आपल्या प्रपंचात आहे त्या मनाने समाधान मिळेल शक्य नाही. मग उपाय काय, तो साधू संत सांगतात. कसं आहे ते म्हणाले, हे मन आज जे मागत आहे ते अतिशय हलक्या दर्जाचं आहे, क्षुद्र आहे. पैसा नाही, पैसा मागितला तर पैशाचे जे दोष आहेत त्याबरोबर येणारच. मग असं काहीतरी मागा की ज्याच्यामध्ये निर्दोष आहे, दोष नाही, आणि ते असेल तर परमात्माचा आनंद आहे, ते समाधान की मला ते देतो. ते मागायला काय करायला पाहिजे, ते मागायला असा उत्सव जरूर आहे. म्हणजे अहो तुम्हाला पाहिजे तरी काय, ते पाहिजे. मग ते जर पाहिजे असेल तर त्यांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने जायला पाहिजे. तुम्हाला जर दिल्लीला जायचं असेल तर ठरलेले मार्ग आहे, मी वाटेल त्या मार्गाने जंगलातून याच्यातून जाईल हे म्हणणं काही शहाणपणाचं नाही. मग त्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गाने जायला पाहिजे. आणि तो मार्ग जर असेल तर माझं आजचं मन बदललं पाहिजे. बरं, हे जे मन आहे हे मन ठेवून परमार्थ साधणार नाही. काही म्हणा तुम्ही, अगदी जगात केवढंही यश येऊ दे, त्रासच करा नाही, अगदी हार होतात माणसाचे. मग तो मार्ग कोणचा, तर त्याचं अस्तित्व माझ्यामध्ये आहेच. माझं जर असेल तर मी कसं आहे, माझं शरीर, माझं मन, अंतःकरण म्हणा, आणि आत्मा, तो आत्मा आहे, तो तद्रूप आहे, गुरुस्वरूप आहे. त्याचं स्मरण मी जर सारखं ठेवलं तर मन बदलेल, मनाला समाधान मिळेल. आणि ते स्मरण, याला ते नामस्मरण असं म्हणतात. बरं, काय सांगावं, मला एक मोठं कौतुक वाटतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय, महायोगी. असला योगी बुवा अलीकडच्या काळात झाला नाही. ते म्हणतात ते गोरखनाथ होते, ते फार मोठे योगी होते, असतील बुवा, पण हा मोठा योगी याचं प्रत्यंतर ज्ञानेश्वरीत जेवढं आहे तेवढं दुसरं भारतीय वाङ्मयात नाही हो. असं काय करतात, संस्कृतात सुद्धा नाही. बरं, आपण वाचून सांगतो आपल्याला काय वर्णन आहे अनुभवाचं, 6व्या अध्यायात योगांच्या अनुभवाचं, तेच करू जाणे बुवा ते. असा महायोगी, महाविद्वान. अहो काय
त्यांनी तत्वज्ञानाची भाषा निर्माण केली मराठीमध्ये. काय विलक्षण आहे पुरुष तो. कुठे गेले होते अभ्यास करायला? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. काय असेल मला सांगा. असा भक्त म्हणावा तर काय सांगू आपल्याला. नामदेवासारखा भक्ताग्रणी पंढरीच्या पांडुरंगाला जेवायला लावणारा तो म्हणाला की अरे ज्ञानेश्वर महाराज हाच खरा भक्त आहे. असला भक्त. आणि याही पेक्षा जास्त म्हणजे हे सगळं असून सुद्धा टीचर ज्याला म्हणतात, शिकवणारा ज्ञानेश्वर महाराजांसारखा कोणी. विषय सांगावा तर त्यांनीच सांगावा. असा हा पुरुष नामाविण तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी झणी असं सांगतोय आपल्याला. काय असेल मला सांग. याचा अर्थ असा आहे, अरे नामाशिवाय दुसरं करू नकोस, तुम्ही भलत्या मार्गाला जाशील, वाया अनेक पंथ फुकट जाशील म्हणाले. आणि आपल्या गुरुबद्दल सांगताना शांतीची पै शांती निवृत्ती दातारी काय असतील व ते. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुविषयी म्हटलेलं आहे शांतीची शांती म्हणजे परमावधीची शांती. काय असतील निवृत्तीनाथ बघा. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. दातारू म्हणजे उदार दाता. हरिनाम उच्चारू दिधला तेने. काय दिलं मला म्हणाले, भगवंताच्या नामाचा उच्चार दिला. म्हणजे माझ्या कानात नाम सांगितलं, ते नाम मी जपलं आणि परमात्माला वश करून घेतलं. मग तुम्ही आम्ही हे नको का करायला. माझी आपल्याला अतिशय नम्र विनंती आहे, आपण असं समजू नका मी आपल्याला उपदेश करतो. काय असतं, समजा एका नाटकामध्ये 2 काम आहेत. नाही उदाहरणच सांगतो झालेलं, कल्पना कशाला. एकदा काय झालं, गणपतराव जोशी म्हणून जे फार मोठे हे होते ऍक्टर मराठी, जे गद्यामध्ये त्यांचं नाव काय बालगंधर्वाच्या वर. तेव्हा ते जरा दारू पित असत. तेव्हा त्या दिवशी होतं राणा भीमदेव नाटक. राणा भीमदेव वीर रसाचं नाटक. आणि त्यांना कल्पना नाही, ते आले स्टेजवर, ते तुकारामाचं नाटक आहे म्हणून तुकाराम बनून आले. तुकारामाचं पाठ म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. अगदी भजन बिजन ते चेहरा मुद्रा सात्विक सळी करून आले. अहो नाटक राणा भीमदेव आणि तुकारामाचं पाठ. लोक गप्प बसले. मग पडदा पाडला आणि त्यांच्या कानात सांगितलं, अहो आज राणा भीमदेव नाटक आहे, तुकाराम नाही. असं काय म्हणाले, पडदा उडा. बघायला एकदम राणा भीमदेव म्हणजे राक्षस असतो. तसं सांगायला बसल्यानंतर जरा राणा भीमदेवी थाट करावा लागतो. याच्या पलीकडे तुम्हाला उपदेश करावा हा मुळीच हेतू नाही. पण असं आहे ना, मी चॉकलेट खाल्लं. कोणचं? टॉबलर. टॉबलर नाही ते अमेरिकन चॉकलेट आहे ते, बरं का. आणि अरे वा काय चॉकलेट, ते कॅडबरी नव्हे हो. खाल्लं, काय छान आहे चॉकलेट. तर मी जर तुम्हाला म्हणलं अरे खा की तुम्ही, चांगलं आहे, मिळालं पाहिजे अर्थातच, चांगलं खा म्हणून सांगितलं तर माझा दोष आहे का. आणि तसं मी त्यांनी दिलेलं नाम जपलेलं आहे आणि त्या नावाने मला प्रापंचिक समाधान आहे. परमार्थ जाऊच द्या. आहे ना, उत्तम आहे, आहे छान आहे. हे समाधानचं नामाने मिळतं तर तुम्ही का मिळवित नाही असं मला म्हणायचं आहे. आपण मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं ना, काय कष्ट करता तुम्ही. सकाळी आम्ही इथेच राहतो, तुम्ही लांब राहता. पाऊस पाणी काय, अडचणी किती, सगळ्या सोसून, प्रकृती बरी नाही, घरच्या माणसांचा विरोध थोडा असायचा. कुठली बाई सकाळी चालली मला आहे काय म्हणाले. नाही, हे सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही येता. अरे फायदा करून घ्या की त्याचा. काळ फार कठीण येत चालला बरं. खरं सांगणारा भेटणार नाही तुम्हाला. अगदी गोष्ट खरी आहे. हे करा ते करा, मंत्र करा तंत्र करा, अंक करा तंक करा, कोणी काही सांगे, भगवंताच्या नामाचं सांगणार नाही, कारण अनुभव नाही ना. म्हणून मी सांगतो, महाराजांच्या समोर सांगतोय आपल्याला, आपण मनापासून निश्चय करा, नाम घेणार, दुसरं काही करणार नाही. काय उगी भानगडी. कुणी बरं ते योगाच्याच नादी लागले. अरे योगानं साधत असतं ते योगी नसते का तयार झाले. पण नाही, माणसाची बुद्धी तशी आहे, एकविध वृत्ती न राहे अंतरी. हे करा ते करा ते करा. म्हणजे दृष्टांत बरा नाही. एक नवरा केला, हाय बघू तोही बघू तोही बघू, अशा भेगी होते ते काहीतरी वेड्यासारखं काहीतरी. अरे एक नाम, नामेची सिद्धी, नामेची सिद्धी. तुकाराम महाराज म्हणजे कसे आहेत, कोणाची पत्रास नाही. खरं असं आहे बरोबर का. तिथे हा मोठा आहे लहान आहे नाही, अनुभव तो अनुभव. नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पावता. एक नाम म्हणलं की नाम, दुसरं भानगड नाही. हे जो करील त्याला बरोबर मिळेल आणि अनुभवच आहे असं हे तर बरोबर. तेव्हा माझी अगदी आपल्याला पाया पडून विनंती आहे. माझा काय अधिकार आहे आपल्याला सांगण्याचा.
तुम्ही हे ध्यानात ठेवा. अशा उत्सवामध्ये पुढे काय होतं, टिक मार्क होतो. काय आरती, मग ते हे श्लोक, मग ते नुसतं टिक मार्क करायचे आपले. तसं नाहीये. मी त्याकरता नाही, मी मनापासून सांगतो, रक्त ओकून सांगतो आपल्याला. तर मला काय जरूर आहे मला सांगा. माझं वय इतकं झालंय की मला आता सांगायची हौस राहिली नाही. सांगायची नव्हतीच, शिकवण्याची होती, ती राहिलीच नाहीये. बरं का, सांगण्याचा हेतू असा, अरे ते इतकं भांडार भरलेले का करीत नाही, असं निश्चय करावा. त्यांच्या समोर उभा राहून म्हणजे मदत आहे की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी असा नामाचा अभ्यास करीन की येईन तर नामाला धरूनच येईन. आज कसं आहे, मी नामाला धरलेलं नाही. नाम मला केव्हा धरी याची वाट पाहावी. आपल्याला गुरुदेव रानड्यांचं मी सांगितलं ना, मला नाम सोडेल तेव्हा मी येईन. म्हणजे इतकं नामाच्या अधीन जाणं. आज नाम माझ्या ताब्यात आहे, मी बसेन तेव्हा नाम नाही. इतकं लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. इतकं नामाचं प्रेम करायला शिकलं पाहिजे. आणि ते जर आपण केलं, मला खात्री आहे महाराज मागे पुढे उभे राहतील आपल्या. काय समजतात हो, अगदी एवढं करा, त्यांना जे पाहिजे ते करा. काय म्हणाले, एकदा गाईचं दूध काढायचं आहे. गाईचं दूध काढायला पहिल्यांदा गाईच्या आचळाला औषध लावावं लागतं, थोडं दूध लावा, म्हणजे मग घडाभर ते दूध देते. तसं थोडी शिस्त पाहिजे पहिल्यांदा. नाही एवढं झालंच पाहिजे रोज, एवढं अर्धा तास 15 मिनिटं 20 मिनिटं सकाळ संध्याकाळ एवढं झालंच पाहिजे. हे ते औषध लावणं आहे. आणि ते एकदा पचनी पडलं की मग घडाभर दूध येईल, तुम्हाला अनावर होईल, काही नाही, नामच घेईल. आणि इतकं रमून जाईल माणूस, तो आजारी पडला त्याला पत्ता लागणार नाही की आपण आजारी आहोत, अशी स्थिती होईल. आणि शेवटी एक गोष्ट सांगतो याची आणि मी बस करतो. भाऊसाहेब पुण्याला होते, हे माझा आदर्श आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो. काय पाहायला मिळायला पाहिजे ना असं माणूस, नाही तर पुस्तकात पुष्कळ आहे हो. तेव्हा त्यांना ताप आला होता, 1-1.5-2 ताप असेल. तेव्हा त्यांना कळलंच नाही, कोणीतरी डॉक्टरला बोलावला. डॉक्टर आले आणि भाऊसाहेबांजवळ आल्यावर भाऊसाहेब म्हणले, काय डॉक्टर आज इकडे कुठे? आजारी भाऊसाहेब आणि म्हणाले डॉक्टर इकडे कुठे? ते म्हणले आपल्यालाच तपासायला आलो. अरे हो म्हणाले, मला ताप आलाय घरा म्हणाले. मग चालू द्या म्हणले तुमचं. काय असेल मला सांगा. मी म्हणलं भाऊसाहेब तुम्हाला आठवत नव्हतं का मला ताप आलाय? अहो नाही म्हणले, मी पडलं नामस्मरण करीत होतो, चाललो होतो म्हणाले. काय असेल मला सांगा. आणि 80 वर्षाचं वय होतं, काय लहान होते. मग अशी आपली अवस्था झाली पाहिजे की जावईच घरी आला का तुम्ही इकडे कुठे आला असं विचारू मुद्दाम करू नये, नाही तर जावई निघून जायचा. पण अशी अवस्था व्हावी की बाबा काय आजूबाजूला काय चाललंय हे भान नसावं. अशी अवस्था झाली की मृत्यू आला तर तुम्ही शेक हँड कराल, येतोय तुझ्या बरोबर. अरे नाम आहे म्हणजे महाराज माझ्या बरोबर आहे, तू काय काळजी कर, चाल मला घेऊन चाल. किंबहुना मी आपल्याला सांगून ठेवलंय ना, ही कल्पना मला लोकमान्यांच्या शब्दावरून सुचली. लोकमान्य काय म्हणाले की मी जर कामात गुंतलेलो असेन आणि मृत्यू आला तर मी त्याला सांगेन माझं काम होतंय, तू बाहेर थांब आणि झाल्यावरती मी येईन. त्यावरून मी असं म्हणतो की आपला जर जप व्हायचा राहिला असेल आणि आला, सकाळची वेळ आहे आणि आपली वेळ आली, सांगावं त्याला थांब माझं नाम व्हायचंय, मी येतो तुझ्या बरोबर, नाम होऊ दे माझं. आणि तो केव्हाही द्यायचा नियम नाही. ते का असं टाइम टेबल आहे का अमक्या वेळेला येईल केव्हाही येईल म्हणून केव्हाही नावात राहिलं पाहिजे. आला तर थांब माझं होऊ दे, मग येतो तुझ्या बरोबर. मला खात्री आहे मृत्यू सुद्धा घाबरूनच जाईल, येईल पण तो म्हणेल तुझ्या सोयीने येतो बाबा चल असं म्हणेल, त्यात शंका नाही. एवढं आपण करा, माझं एवढं ऐका. महाराज आपल्याला तुम्ही ते सांगायचेच, एक दाणा पेरला तर 100 दाणे देणं हे जसं पृथ्वीचं उदारपण आहे तसं सत्पुरुषाचं तुम्ही एवढं करा, एवढं तुम्हाला देईल. आता काय देईल भगवंताचं प्रेम देईल. एवढं आपण करा म्हणजे या उत्सवाचं सार्थक झालं. जानकी